तुम्हाला असं वाटत असेल माझ्या हाती जे आज ताट आहे आरतीचं, ते कशासाठी घेतलं आणि काय आहे प्रोग्राम बा कशाची पूजा आहे. तर नमस्कार, मी प्रांजली आणि तुमचे आज एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज माझ्याकडे पेरणी आहे, म्हणजे माझ्या शेतात पेरणी आहे आणि त्यासाठी हा ट्रॅक्टर आलेला आहे. तर यांनी आधी धान्याची मी आतमध्येच पूजा करून घेतली, कारण त्यांनी औषध वगैरे लावून ते बांधून ठेवलेलं होतं. तर ते त्या ट्रॅक्टरवर ठेवलं आणि आतमध्ये पूजा झाल्यावर मी बाहेर ट्रॅक्टरची पूजा करायसाठी आली. तर ट्रॅक्टरची बाहेर समोरून आधी पूजा करून घेतली थोडीशी. नंतर मागून पेरणी यंत्राची सुद्धा पूजा करायची होती. तर हा सगळा ब्लॉग माझ्या शाहूने शूट केलेला आहे. तर कसा वाटलं तुम्हाला मला नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर त्यासाठी तुम्ही मला लाईक करा, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. म्हणजे तुमच्यामुळं मी असेच नवीन नवीन ब्लॉग बनवत राहील आणि तुम्हाला नेहमी नवीन नवीन काहीतरी भेटत राहील. तर त्यासाठी तुम्ही मला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि त्याच्यानंतर मी मागे जाऊन पेरणी यंत्राची सुद्धा पूजा करून घेतली आणि यांनी सुद्धा माझ्यासोबत पेरणी यंत्राची पूजा केली. कारण की वर्षभराचं पीक आपल्या शेतातून घरी येतं, त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं ते. बघू शकता आम्ही दोघांनी पेरणी यंत्राची पूजा केली आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या शेतात गेले, कारण की त्याच्यात सुद्धा जोडीचं पेरणीचं हे होतं. आपलं पेरणं होतं. तर त्यासाठी मी गेले आणि त्याच्यानंतर आमच्या शेतात छोटंसं मंदिर आहे. तर ते मंदिर असं आहे आणि त्या मंदिरात सुद्धा आधी पूजा करून घ्यायची असते आणि जे आपण पेरणी करतो ते धान्य त्या मंदिरात ठेवून त्या देवाला सांगायचं असते की हे पेरणार आहो मी आणि तू रक्षण कर, आमच्यावर आशीर्वाद राहू दे आणि दही दही होऊन वावर किंवा शेत आमचं पिकू दे. तर त्याच्यानंतर मी शेतात पूजा वगैरे करून झाल्यावर, जोडीची पूजा वगैरे करून झाल्यावर दही भाताचं बोनं पिकलं. ते नंतर सुद्धा ज्यावेळेस आपण पीक काढतो तेव्हा सुद्धा टाकायचं असते आणि पेरणीच्या आधी सुद्धा टाकायचं असते. तर हे मी थोडंसं वाचलं होतं, त्याच्यामुळं मी हा प्रयोग करून बघितला. तर हे का टाकतात तर तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका की दही भात शेतात का बरं फेकतात. तर त्यासाठी तुम्ही मला सांगा की हा का फेकायचा बा. आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं फेकून झाल्यानंतर घरी यायचं होतं आम्हाला. मी सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला. तिथे जे जोडीजवळ बसलेले होते त्यांना सुद्धा प्रसाद दिला आणि त्या जोडीला थोडंसं नैवेद्य वगैरे जो आणलेला होता मी घरून तो सुद्धा देऊन दिला. त्याच्यानंतर मला घरी यायचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळीच मला गावाला म्हणजे दर्यापूरला यायचं होतं. शाहूची शाळा होती आणि आदल्या दिवशी थोडंसं सामान नेऊन ठेवायचं होतं मला. तर ह्या शेतातलं सगळं आटपून झाल्यानंतर मी हे आरती वगैरे सगळं पॅक केलं आणि हे बघ गाडी, तर मी घरी येण्यासाठी निघाली आणि एवढं सगळं पाय फसत होते, कारण की पाऊस आला होता आदल्या दिवशी. आणि तिकडून आल्यानंतर मी दर्यापूरला येण्यासाठी निघाले. तर दर्यापूरला काहीच नव्हतं यायसाठी. तर दुपारी आम्ही असे ऑटोत आलो, कारण यांना पेरणीमुळे वेळ नव्हता आणि मला शाहूची उद्या शाळा होती त्याच्यामुळं जायचंच होतं. तर आम्ही आलो आणि आल्यानंतर मला रूम साफ करायची होती. एवढं सगळं सामान सोबत होतं. त्याच्यानंतर मागे सुद्धा सामान होतं. तर मी आल्यानंतर जो शाहूला रेडी केलं स्कूलमध्ये जायसाठी आणि रूमवरचा पसारा आवरायला घेतला. तर 2-3 महिने आम्ही रूमवर नव्हतो. त्याच्यामुळे एवढा पसारा झालेला होता की मला काही सुचतच नव्हतं कशापासून सुरुवात करू आणि कुठे एंड करू. तर एवढा सगळा पसारा आवरायचा होता. त्याच्यानंतर मला सगळं झाडून टाकायचं होतं. त्याच्यानंतर सगळं स्वच्छ करायचं होतं. तर मी एवढी विचारात बसली होती मी की आता कुठून सुरुवात करू आणि कुठून याचा एंड करू. तर हिम्मत लावून सगळं काही हाती घेतलं आणि एकदाच ठरवलं की हे सगळं स्वच्छ आपल्यालाच करायचं आहे, कारण की दुसरं कुणी इथे येणार नाही आहे आणि वेळही विचार करण्यात वेळ गमावल्यापेक्षा एखादं काम होऊन जातं. तर हे सगळं हाती घेतलं. आधी हे स्वच्छ केलं, त्याच्यानंतर हे स्वच्छ केलं आणि भांडे वगैरे सर्व घासायचे. सगळीकडे पसाराच पसारा होते. त्याच्यानंतर कपड्याची रॅक मी कव्हर केली आणि त्याच्यानंतर मला सगळे कपडे वगैरे धुवायचे होते. त्याच्यानंतर गॅसचा ओटा बघू शकता तुम्ही सगळं लावून दिलं. अख्खा दिवस माझा त्याच्यात गेला आणि शाहू येणार होता त्याच्यामुळं मला स्वयंपाकाचं सुद्धा रेडी करायचं होतं.
मग नंतर सगळं स्वच्छ झाल्यानंतर सगळा केर काढून घेतला. त्याच्यानंतर इकडे भांडे पडलेले होते आणि बघू शकता एवढे भांडे, एवढे कपडे सगळे धुवायचे होते, ते सुद्धा धुवायचे होते मला. तर ते मी कपडे तरी उद्यावर नेऊ शकते, पण भांडे मला आत्ताच करायचे होते. त्याच्यानंतर ही रूम वगैरे सगळी स्वच्छ केली आणि त्याच्यानंतर शाहू आला. शाहू आल्यानंतर त्याला जेवायला द्यायचं होतं, कारण की मी सगळी कामात असल्यामुळे काहीच बनवलेलं नव्हतं. तर त्याला जेवण दिलं आणि असा दिवस संपला.